नमस्कार, मी स्वामी शाळाक्षरी. आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत अमायनो ॲसिडचे प्रकार. अमायनो ॲसिडचे मुख्य 3 प्रकार आहेत. या 3 प्रकाराबद्दलची चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. कुठले कुठले 3 प्रकार आहेत? अमायनो ॲसिडचा पहिला प्रकार आहे, ज्याचं नाव आहे ॲसिडिक अमायनो ॲसिड. दुसरा आहे बेसिक अमायनो ॲसिड आणि तिसरा आहे न्यूट्रल अमायनो ॲसिड. तुम्हाला सर्वांना माहीत असलं पाहिजे, अमायनो ॲसिडचे एकूण प्रकार 3. त्या 3 प्रकारापैकी पहिला प्रकार जो आहे त्याला म्हणतात ॲसिडिक अमायनो ॲसिड, दुसरा प्रकार जो आहे त्याला म्हणतात बेसिक अमायनो ॲसिड आणि तिसरा प्रकार ज्याला म्हणतात न्यूट्रल अमायनो ॲसिड. अशा प्रकारे या ठिकाणी अमायनो ॲसिडचे एकूण प्रकार 3: ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. आता ॲसिडिक म्हणजे काय, बेसिक म्हणजे काय आणि न्यूट्रल म्हणजे काय, ह्या तिन्ही गोष्टी आपण समजून घेऊयात. या तिन्ही टर्म्स आपण डिफाईन करूयात. तिन्ही शब्दांची व्याख्या या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, पहा. आता या ठिकाणी आपल्यासमोर अमायनो ॲसिड आपण काढूयात. NH2 CH C डबल बॉन्ड O OH आणि इथं लिहितो मी R. हा कोण आहे? अल्फा अमायनो ॲसिड. ह्याला म्हणतात अल्फा अमायनो ॲसिड. आणि अल्फा अमायनो ॲसिडचे प्रकार त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेतोय. हा तुमचा कार्बोक्सिल ग्रुप आहे. कार्बोक्सिल ग्रुप, त्याला जोडलेला कार्बन अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनला जोडला NH2 ग्रुप, म्हणून अल्फा अमायनो ॲसिड. अल्फा अमायनो ॲसिड अशा प्रकारचा कार्बोक्सिलिक ॲसिड ज्याच्यामध्ये अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलेला आहे त्याला म्हणतो आपण अल्फा अमायनो ॲसिड. हे आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी काल आपण बघितलेलं आहे. आता अल्फा अमायनो ॲसिड ॲसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे कसं कळणार? एक लक्षात घ्या, या ठिकाणचा हा जो R आहे तो फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणचा R कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुमचा हा अल्फा अमायनो ॲसिड ॲसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा अमायनो ॲसिड ॲसिडिक आहे, बेसिक आहे किंवा न्यूट्रल आहे हे कशावरती ठरतं? या ठिकाणी असलेल्या R वरती. R कोण आहे हे फार महत्त्वाचं आहे. हा R म्हणजे सबस्टिट्यूएंट, R म्हणजे साईड चेन. मग ही साईड चेन हिथं नेमकं कोण आहे हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. समजा R मध्ये जर कार्बोक्सिल ग्रुप असेल, याचं नाव आहे कार्बोक्सिल ग्रुप. आता हे कोण आहे? R. समजा Rच्या ठिकाणी हा जो R आपण लिहिलाय हिथं ग्रुप बदलतो. हा सगळा भाग सेम असतो, हा R बदलतो बाबा. या ठिकाणचा R नेमका कोण आहे याच्यावरून ठरतं की तुमचा अल्फा अमायनो ॲसिड ॲसिडिक आहे का, बेसिक आहे का, न्यूट्रल आहे का. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, या ठिकाणचा R जर कार्बोक्सिल ग्रुप असेल, या ठिकाणी जर कार्बोक्सिल ग्रुप असेल तर अशा प्रकारच्या अमायनो ॲसिडला म्हणायचं ॲसिडिक अमायनो ॲसिड. म्हणजे ॲसिडिक अमायनो ॲसिडमध्ये Rच्या ठिकाणी कोण असतं? कार्बोक्सिल ग्रुप असतो. इफ R contains carboxyl group, then the alpha amino acid is called as acidic alpha amino acid. संपलं. उदाहरण घेऊ म्हणजे कळेल आपल्याला. हे सगळं कळण्यासाठी एक्झाम्पल घेऊ आपण. आता बघा, आता मी हेच उदाहरण काढतो. NH2 CH C डबल बॉन्ड O OH. ठीक आहे. आता इथं कोण आहे? R आहे. मग इथं R कोण आहे हे फार महत्त्वाचं आहे. ह्या Rच्या ठिकाणी कोण आहे त्याच्यावरून ठरतं तो ॲसिडिक आहे का, तो बेसिक आहे का, तो न्यूट्रल आहे का. समजा इथं R कोण आहे आपण लिहूया. समजा R ची किंमत काय लिहू आपण इथे तुम्ही CH2 C डबल बॉन्ड O OH. R म्हणजे कोण आहे? CH2 C डबल बॉन्ड OH आहे. आपण लिहू इथं का काय लिहायचं? CH2 C डबल बॉन्ड O OH झालं. म्हणजे हा जो R आहे, ह्याला मी गोल करतो, हा R आहे. आता या ठिकाणचा जो R आहे, R ची किंमत काय किंवा R च्या ठिकाणी कुठला ग्रुप आहे, R च्या ठिकाणी कुठला सबस्टिट्यूएंट आहे, कुठला ग्रुप आहे, कुठली साईड चेन आहे, CH2 C डबल बॉन्ड OH. ही आपण साईड चेन. मला सांगा ह्या R मध्ये कोणता ग्रुप आहे? C डबल बॉन्ड OH आहे. म्हणजे हा जो R आहे या R मध्ये कुठला ग्रुप आहे? कार्बोक्सिल ग्रुप आहे. आणि म्हणून हा अस्पार्टिक ॲसिड. नाव काय? अस्पार्टिक ॲसिड. अस्पार्टिक ॲसिड हा ॲसिडिक अमायनो ॲसिड आहे. दिस इज द ॲसिडिक अमायनो ॲसिड. हा ॲसिडिक अमायनो ॲसिड आहे कारण याच्या आरच्या ठिकाणी अशा प्रकारचा ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे.
जर आरच्या ठिकाणी कार्बोक्सिल ग्रुप असेल तर अशा प्रकारच्या अल्फा अमायनो ॲसिडला म्हणतात ॲसिडिक अमायनो ॲसिड, आणि म्हणून हा ॲसिडिक अमायनो ॲसिड झाला. सो ॲस्पार्टिक ॲसिड इज ए ॲसिडिक अल्फा अमायनो ॲसिड. ठीक आहे, तर अशी व्याख्या आपल्याला करता येते. म्हणजे या ठिकाणचा आर महत्वाचा आहे. आरच्या ठिकाणी का आहे त्याच्यावर ठरतं तो ॲसिडिक, तो बेसिक, तो न्यूट्रल. इफ आर कंटेन्स कार्बोक्सिल ग्रुप then the alpha amino acid is called as acidic alpha amino acid. If the R contain carboxyl group then the alpha amino acid is called as acidic. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट. आता समजा ह्या आरच्या ठिकाणी का असेल NH2 ग्रुप असेल, म्हणजे कोणता ग्रुप असेल, अमायनो ग्रुप असेल. आता ह्या आर आहे आणि या आरच्या ठिकाणी कुठला ग्रुप आहे. समजा या ठिकाणी अशा प्रकारचा ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये NH2 ग्रुप आहे, ज्या ग्रुपमध्ये अमायनो ग्रुप आहे. अशा प्रकारचा ग्रुप जर त्या ठिकाणी असेल तर अशा प्रकारच्या अल्फा अमायनो ॲसिडला म्हणायचं बेसिक अमायनो ॲसिड. उदाहरण घेतो. आता बघा, हे कार्बन, हे हायड्रोजन, COOH हे तर असणारच आहे, NH2 हे तर असणार आहे. हा पण इथं आर आहे. इथं आर कोण आहे, या ठिकाणचा ग्रुप असा असला पाहिजे ज्याच्यामध्ये NH2 ग्रुप पाहिजे. असा जर त्या ठिकाणी ग्रुप या आरच्या ठिकाणी असेल तर त्या प्रकारच्या अल्फा अमायनो ॲसिडला म्हणायचं बेसिक अमायनो ॲसिड. आणि मग लिहिलं आपण CH2 NH2. हो का, हा संपूर्ण जो आहे दिस कंप्लीट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द अल्फा अमायनो ॲसिड. आणि ह्याचा जो आर आहे, आरच्या ठिकाणी असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये NH2 आहे, त्याच्यामुळं हा कोण झाला बेसिक अमायनो ॲसिड. कळलं का. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं, if R contain NH2 group or amino group then the alpha amino acid is called as basic amino acid. अशा प्रकारच्या अल्फा अमायनो ॲसिडला बेसिक असं म्हणतात कारण आरच्या ठिकाणी असा ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये NH2 ग्रुप आहे. हे आपण त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आपण थोडक्यात एक्सप्लेन केलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता ह्याचं नाव आहे लायसिन. संपलं. आता अजून एक उदाहरण घेऊ. समजा ह्या आरच्या ठिकाणी असा ग्रुप आहे जो न्यूट्रल आहे. या आरच्या ठिकाणी असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये कुठलंच फंक्शनल ग्रुप नाही, नो फंक्शनल ग्रुप, किंवा तो न्यूट्रल आहे. लिहू का इथं, किंवा इकडे लिहू, इथे लिहू न्यूट्रल. इथे लिहू नका, कुठली इथे लिहितो न्यूट्रल. ठीक आहे. म्हणजे हा जो आर आहे, आरच्या ठिकाणी असा ग्रुप आहे जो कसा आहे, न्यूट्रल आहे. इथे लिहितो म्हटल्यास न्यूट्रल आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठलंच फंक्शनल ग्रुप नाही. असं जर असेल दॅट इज कॉल्ड एज न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड. समजलं. म्हणजे आर कोण आहे याच्यावरून ठरतो तो ॲसिडिक आहे का, बेसिक आहे का, न्यूट्रल आहे का. आणि मग उदाहरण घेऊ आपण. समजा आर कोण आहे. आता बघा, सी, इथं H, COOH, इथं काय लिहिलं आपण NH2, आणि समजा आर आहे CH3. आर आहे, हे कोण आहे, आर आहे. मग हा आर कोण आहे, CH3 इज नॉट ए फंक्शनल ग्रुप. CH3 हा कसल्याही प्रकारचा फंक्शनल ग्रुप नाहीये. CH3 हा कसल्याही प्रकारचा फंक्शनल ग्रुप नाहीये. हा, त्याच्यामुळं हा जो CH3 आहे तो न्यूट्रल आहे. म्हणजे आर कोण आहे, न्यूट्रल आहे. इफ आर is a neutral group then the alpha amino acid is called as neutral amino acid. If the R is a neutral group or the group which do not contain any functional group then the alpha amino acid is called as neutral. बस. आणि मग हा तुमचा न्यूट्रल अमायनो ॲसिड आहे आणि ह्याचं नाव आहे ॲलियानिन. संपलं, खलास. हे उदाहरणं सुद्धा आहेत आपल्यासमोर. प्रत्येक एक्झाम्पल लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना बाबांनो, अल्फा अमायनो ॲसिडचे एकूण 3 प्रकार: ॲसिडिक अल्फा अमायनो ॲसिड, बेसिक अल्फा अमायनो ॲसिड, न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड. आणि याच्यामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे की आर कोण आहे. तुमच्या अल्फा अमायनो ॲसिडमधला आर सबस्टिट्युएंट साईड चेन नेमकं कोण आहे त्याच्यावर ठरतं तो ॲसिडिक आहे का, बेसिक आहे का, न्यूट्रल आहे. जर ह्या आरच्या ठिकाणी अशा प्रकारचा ग्रुप असेल ज्याच्यामध्ये कार्बोक्सिल ग्रुप असेल, अशा प्रकारच्या अल्फा अमायनो ॲसिडला म्हणायचं ॲसिडिक अल्फा अमायनो ॲसिड.
जर या ठिकाणी आरच्या ठिकाणी अशा प्रकारचा ग्रुप असेल ज्याच्यामध्ये NH2 ग्रुप असेल, अमायनो ग्रुप असेल, NH2 अमायनो ग्रुप, तेव्हा त्याला म्हणायचं बेसिक अमायनो ॲसिड NH2 अमायनो ग्रुप असेल तर. आणि जर ह्या आरच्या ठिकाणी अशा प्रकारचा ग्रुप असेल जो न्यूट्रल असेल किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फंक्शनल ग्रुप नसेल, दॅट इज कॉल्ड एज न्यूट्रल. आणि म्हणून या ठिकाणी हे तिन्ही प्रकार तुमच्यासमोर आपण एक्सप्लेन केलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात समजून घ्यायचं आहे. आणि एक वाक्य महत्त्वाचं आहे की अल्फा अमायनो ॲसिडमध्ये असलेला आर कोण आहे, त्याच्यावरून तो अल्फा अमायनो ॲसिड ठरतो कोणत्या प्रकारचा आहे. जर आर कार्बोक्सिल ग्रुप असलेला असेल तर तो ॲसिडिक, जर आर अमायनो ग्रुप असलेला असेल तर बेसिक, जर आर न्यूट्रल असेल किंवा कुठल्याही प्रकारचं फंक्शनल ग्रुप तर अशा प्रकारच्याला म्हणायचं न्यूट्रल. बस. कार्बोक्सिल ग्रुप असेल ॲसिडिक, अमायनो ग्रुप असेल बेसिक, कुठल्याही प्रकारचं फंक्शनल ग्रुप नसेल तर न्यूट्रल. बस. अशा प्रकारे या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिफाईन करता येतात. आणि अशा प्रकारे या ठिकाणी अल्फा अमायनो ॲसिडचे एकूण 3 प्रकार आहेत. आणि हे 3 प्रकार कशावरून ठरले? आर कोण आहे, कौन है आर, ये बहुत इंपॉर्टंट है, ये बहुत मायने रखता है. आर कोण आहे, आर कोण आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावरून ते ठरतं की ॲसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे. ओके. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपल्यासमोर आहे. व्यवस्थित लक्षात घ्यायची. ही सगळी माहिती आपल्यासमोर आपण एक्सप्लेन केलेली आहे. सगळी माहिती आपल्यासमोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.